नितीन राऊत, तालुका पलटण, जिल्हा सातारा. म्हणजे गणपतीमध्ये सध्या शेतकऱ्यांची अशी चर्चा आहे की गणपतीमध्ये रिवर्स होईल, त्यामुळं माल म्हणजे झाडावरचा काढून आणतात मार्केट. असं काय परिस्थिती राहील का पुढे? पहिली गोष्ट, गणपतीत मार्केट रिवर्स होतं, पण ते कोणत्या दिवशी होतं ते 20 वर्षातलं मी उदाहरण सांगतो की ज्या वेळेस गणपतीला माल पाहिजे, समज 5 फळाला माल पाहिजे, हलके माल असतात, खरडे असतात, ते 4 दिवस अगोदर आले पाहिजे. आता मी कालच्या व्हिडिओत सांगितलं की 24 तारखेपर्यंत तुम्ही माल काढा. म्हणजे आजपासून तुम्ही 24 तारखेपर्यंत लहान मालांना डिमांड राहणार आहे 5 फळामुळे. पण हेच माल तुम्ही 25, 26, 27 ला आणता, एकदम गर्दी करता, आणि ती गर्दी केलेली ना ते गणपतीला जातात ना कारणी लागतात. कारण गणपती तुम्ही काल विक्री झालेली रात्री 2:30-3 ला ट्रक इथं भरतोय, ते दुसऱ्या दिवशी कधी जाणार, कधी विकणार? ह्या 2 दिवसात माल तुम्ही जर थांबवले महाराष्ट्रामध्ये, म्हणजे 24 ला पर्यंत विक्री झाली, कमीत कमी थोडीशी 25 शेजारी जाईल, आजूबाजूच्या उपनगरात याच्या शेजारी माल जाईल. पण 26 चा माल आणि 27 चा माल कामालाच येत नाही. त्या दिवशी थोडीशी सुट्टी घ्या तशा मालांना, आणि 2-3 दिवसांनी परत गावरायला ते माल वापरा 5 फळाला. आलं लक्षात? पण खाणारा माल ह्या गर्दीत आला तर खाणाऱ्या मालाला सुद्धा रेट रिवर्स होतात. म्हणून आपण 24 पर्यंत जर विक्री करायची असेल तर माल करा. पण यात धोका आला, असं झालाय की पाऊस रेट चाललाय, त्या पावसामुळे थोडेसे रेट रिवर्स आता आपल्याला वाटतायत, पण रेट रिवर्स नाहीत. फक्त वरच्या राशीचे रेट रिवर्स आहेत आपले. म्हणजे आज जर यांची 87 रुपये कोटी गेलेली आहे, किंवा कमीत कमी 60 रुपयापर्यंत कोट्याचे असतात आज, 50, 55, 60 रुपये युपी आणि बिहार रेट देतं. तिथं पाऊस नाही, तिथंच माल विकतोय. पण आपल्या महाराष्ट्रात पाऊस हे वर्षे रेट खाली आलेले आहेत, गोटीला रिवर्स नाही, गोटी रिवर्स नाही. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलाय की गणपतीमध्ये मंदी होईल का, मी सांगेल मंदी होणार नाही, मंदी होऊन देणार नाही. मी कालच सांगितलेलं की बुधवार गुरुवार माल कमी काढा, शुक्रवार शनिवार रविवार माल काढा, परत तुम्ही 2-3 दिवस थांबा. हे जर तुम्ही माझं गणित ऐकलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, तर मला असं वाटतं ह्या वर्षी आपण मंदी थांबवू शकतो, तीजीच अनुभवू शकतो. त्यासाठी फक्त तुम्ही गणपती बसल्यावर नाही, गणपती उठल्यावर ज्यांच्या मागा चालतील ते पैसे जास्त कमावणार. कारण प्रत्येकाच्या डोक्यात एक हवा आहे, काय नाही आता बाजार अजून गणपतीत वाढणार आहे, ते जाऊन ढासळते. शेतकऱ्यांना आता मार्केटला येताना कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती कॅरेट आणलं पाहिजे, त्यामुळे मंदी होणार नाही आणि तेजीमध्ये चाललं असं वाटतंय? पहिली गोष्ट, आपल्या बाग 100% जे आहे 100%, त्या 100%तनं आपण 20% आज विरळलं, 20% अजून तयार झालं, अजून 20% विरळलं, विरळत माल काढून आपण 100% बाग महिन्यात 1.5 महिन्यात जर पूर्ण केली तर तुम्हाला मंदी दिसत नाही किंवा मंदी होत नाही. कारण छाटण्या एकाच टायमिंगला झालेल्या असतात, पटदिशी झाडच खाली केलं तर बाग मार्केटला माल वाढतो. पण हीच बाग विरळून चालली, महिना 1.5 महिना चालली, तर मला असं वाटतं तुमची फळं पण फुगतात, वजन बी वाढतं. आम्ही करतो आम्ही तर हिराळलं का नाही की मागलं फळ लगेच मोठं होतं. हा, जसं लाल आलं तेवढंच काढायचं, मागलं फळ लगेच मोठं होतं. तेशी आता जवळजवळ आम्ही 2.5 महिने बाग विकतो, या आता शेवट बरोबर. 2.5 महिन्यामध्ये तुम्ही उन्हाळी पावसाळी पाहिली, 2.5 महिन्यामध्ये ती जी पाहिली असेल, थोडीशी मंदी आली तर पहिली बी अनुभवली असेल, पण मंदी आपण होऊन दिली नाही. ह्या वर्षी कशाही परिस्थितीत मंदी होणार नाही जी आपण काळजी घेतली. माल वाढला का नाही की मागचा माल लगेच 8-10 दिवसात लगेच थोडा साईड घेतला दिसतो. आणि हे लक्षात घ्या की आज जर मी मार्च एप्रिलला सांगितलं होतं, जेव्हा सीझन पण नाही चालू झाला, या वर्षी बाजार पडणार नाहीत आणि पडून देणार नाही. आज एक व्हिडिओ पडली, कालची व्हिडिओ जवळजवळ 15,000 का 20,000 लोकांनी पाहिली महाराष्ट्रात माझी. परवाची जी एक पाठीमागे व्हिडिओ टाकली मी सद्यस्थितीची, 10,000 15,000 लोक पाहतायत. आज त्या घरापर्यंत मी पोहोचतोय, 15,000 20,000 घरापर्यंत. ह्या वर्षी फक्त 2-3 दिवस जाऊ द्या, नंतर ती जी तुम्हाला दिसणार आहे तेच व्यापारी तुम्हाला जागेवर रेट देणार आहेत, जे जागेवर खरेदी करणार आहेत. त्यामुळं आज प्रत्येकाला वाटतंय की मंदी होईल. मी सांगतो छाती टक्कून, कालपर्यंत मंदी नव्हती, आजही मंदी नाही. फक्त मंदी आहे वरच्या मालाला, जिथं पाऊस मुंबईमध्ये, गोव्यामध्ये, बेंगलोरमध्ये, पुण्यामध्ये जो माल विकतो मॉलला, स्टॉलला, घरातून माणसं पडत नाही, बाहेर पडत नाही, असे जे मोठे माल आहेत त्यालाच वरच्या राशीला जरा थोड्याशा 2 राशीला रेट खाली आलेले आहेत, वरच्या आलेले आहेत. पण हे पण तुम्हाला 2-3 दिवसामध्ये चित्र बदललेलं दिसेल. त्यामुळं आज ज्यांचा माल चांगला गेलाय
तर तुम्ही एवढ्या पावसात येऊन सुद्धा तुमचे जे खालचे जास्त मालाचे हे होते रेट ते समाधानकारक आहेत का? तुम्हाला असं वाटतं बंदी झाली? पण हेच जर जाग्यावर घेणार आता व्यापारी तुम्हाला काहीतरी 125 रुपये मागून गेला होता म्हटले, तो आता या पावसात जर त्याला बोलावलं तर काय रेट मागेल? तो म्हणून 100 नाही बरेच शिकार सापडली, 100 रुपये 90 रुपयापर्यंत येईल. त्यामुळे कुणाला माग लागू नका. मार्केटला पण माल कमी का ना, 2-3 दिवस हे शांत थोडस हळूहळू झाला. थांबा जरा 2-3 दिवस म्हणते बरोबर थोडी आणा. मंदी शेतकऱ्याची ह्याच्यावरतीच आहे, आवक वाढली की मंदी आली, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं काढलेला माल कधी मला काल एक उदाहरण सापडलं परवा दिवशी. शेट म्हणले तुम्ही माल कमी आला म्हणून मी 50 कॅरेटच्या ऐवजी 14 कॅरेट घेऊन आलो. मग जर एवढं प्रमाण कमी होत असेल तर ही आज जर नसतं गाड्या उतरल्या गेल्या नसत्या, उतरल्या गेल्या नसत्या गाड्या. आणि तुम्ही जे आज अनुभवताय ना त्याच्यापेक्षा खूप रेट कमी अनुभवला असता. हे कुठंतरी सोशल मीडियाची करामत आहे, आलं लक्षात. त्यामुळे मला असं वाटतंय की जे आपण काम करतोय आणि तुमच्यासारखे शेतकरी जे मायबाप जनता आज ज्याला बळीराजा म्हणतोय, पण बळीराजाला खरं तर राजासारखी वागणूक मिळत नाही, पण तो शेतकरी आज आपल्याला दुवा देतोय. हा दुवा आमच्यासाठी खूप मोठा आहे, आलं लक्षात. मला ना कमिशन द्यावं लागत पुढं, मला ना कुणाला फोन करावा लागत, तरी दुकान भरलेलं आलं लक्षात. का कधी मला स्वतःहून फोन आलेला नाही. मी आलेल्या फोनला रात्री 11 वाजता मला रिटर्न फोन करायला, आणि रात्री 10-5 गळून राहतात, नाही लागला सुटला. पण जेवढा होईल तेवढा मी फोन करतो. तर अजून काय असं वाटतंय का की याच्यात शेटनी चुकी झालेली आहे, याच्यात सुधारणा करावी असं कोणाला वाटतंय? त्यांनी जाहीर का प्रश्न विचारतो की शेवट माझं चांगलं सांगू नका, माझं चांगलं सांगू नका, माझं एखादं खराब सांगा की ज्याच्यात मला सुधारायची संधी भेटेल. झालंय चांगलं झालंय आणि नंबर लावण्यापेक्षा चांगलं झालंय. आणि नंबर गेटवरती तिथे तिथे आल्यामुळं नंबर लागतात, त्यामुळे गाड्या ड्रायव्हर साईडला बसतात गेल्यावर पाठीमागं तेव्हा ड्रायव्हरांची ही सिस्टीम चांगली काढली. नंबर आणि प्रत्येकाला पेमेंट लगेच पाहिजे असतं. माझी मी तारीख देतो, त्या तारखेच्या आतमध्ये 4 दिवस कसं पेमेंट जाईल. मागं राजस्थानला गुजरातला तर आमची पेमेंट मागं पुढे झाली, पण गाडीवाल्यांनी त्याचा एवढा इश्यू केला की त्यांची पेमेंटच मिळत नाही. हा बरोबर की गाडीवाला म्हणले पिकअप आली किडकड मान नाका टाकून तुम्ही 8-10 वर्ष कधी तुम्हाला त्रास झाला कधी त्रास? पण हे लक्षात घ्या की शेवट हे नातं केवळ पैशापुरतं जोडलेलं नाही. 330 गाळा कोणाचा येत होती? 330. आता आपल्याला कुणावरती आरोप घ्यायचा नाही, कोणाला करायचा नाही. आरोप काय करायचे? आरोप नाही, नाव आपल्याला घ्यायचं नाही कुणाचं. पण शेवट तुम्हाला जिथं व्यवस्था आज मी तुमच्यात येऊन जे संभाषण करतोय आणि या संभाषणात तुमच्या अंतर्मनातल्या भावना समजून घेतोय, त्यामुळं मला हे साफ करता येतं. म्हणजे तांदळातनं खडे जसे बाजूला काढावे तसे चुकीच्या पद्धती आपण बाहेर काढू शकतो. आता तुम्ही ज्यावेळेस काल तुमच्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही आमच्या हवेली तालुक्यात कुठल्या एरियामध्ये माझ्याकडे हडपसर मी पुरंदर एचडीएफसी बँकेत मॅनेजर, तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाची नागरिकांची माहिती असते. पण आता वडिलांनी सांगितलं की चौधरींच्या बाबतीत तुम्ही विचारलं. मी विचारलं ना, त्यानंतर मी म्हणलं तुम्ही ते युट्यूब बघता आणि त्यानंतर तुमचा फोन झाला असेल. ते नाही म्हणे, माझा डायरेक्ट त्यांच्यासोबत संपर्क झाला. मग मी नंतर चौकशी केलेली आहे. नंतर तिथले मेमने वगैरे ते आता मोठे माणूस ना, ते म्हणे आवडलंय मोठे माणूस नक्की. मग तेव्हा मग तुमचे चौकशी जास्त झाली. मग हे म्हणे आपल्याला म्हणलं येऊन घेऊन यायचं म्हणतात. मग त्यानंतर इथं तुमच्या जवळ बऱ्याच वेळ गप्पा मारीत बसले होते. माणसं मोठी कधी होतात? तुम्ही समोरच्याला आता समोरच्याच आहे काय काय नाही त्याच्याबद्दल चौकशी करता आणि त्याचं बारीकच्या गोष्टीबद्दल निरीक्षण करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याचा. तर त्यावेळेस एकूणाच पॉइंटिंग तयार होतं आणि त्यानंतर तो माणूस पुढे गेला. रिस्पेक्ट तुम्ही जास्त उंचीवर राहिला आणि उंचीवरच तुम्ही माणसाशी संवाद साधायला गेला तर तुम्ही माणसाची नाळ जोडू शकत नाही. तुम्ही जिथं माणूस बसला तिथं मांडी घालून बसलं पाहिजे. तुमच्या विचाराशी विचार जुळला गेला पाहिजे. आज बांधावरती जाऊन आज शेतकऱ्याच्या व्यथा काय गुडघ्यावर चिखलात मी आज प्रवास करून आलो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, जिथं शेतकऱ्याला गाडी जात नाही, डोक्यावरती कॅरेट व्हावं लागतायत. आणि अशा परिस्थितीतला शेतकरी येतोय, हातबल होतोय तो बाजार न मिळाल्यामुळं. त्यावेळेस आपण त्याला अगोदरच सावध करतो की जरा तू 4 दिवस थांबा. त्यामुळे मोठं कुणीच नसतं, मोठं तुम्ही बनवत असता.
तुम्ही मोठेपण देत असता, पण त्या मोठेपणाला साजेस जर समोरचा वागला तर तुम्ही त्याला मोठे मानणार आहे. हा मग तेच ना, तुम्ही जे संपर्क करता डायरेक्ट आमच्या सोबत, त्यामुळे तर आमचा तुमच्यावर विश्वास येतोय ना. जर समजा तुम्ही जर आमच्या सोबत बोलतच नाही तर मग विश्वास येणार का? शेवट पैसा कमवणं हे तत्व नाहीये. आणि आज मंदीमध्ये सुद्धा तुम्ही समाधानी जाताय. आणि आज तुम्ही तर मला वाटते 7-8-10 वर्ष 7 वर्ष तर अशी 10-10 वर्ष 2-2 पिढ्याची माणसं इथे जॉईंट आहेत. असो, प्रत्येकाला बोलतं केलं तर मला वेळ पुरणार नाही. तुमचा मी वेळ घेऊ इच्छित नाही. आता पावसाचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीत फक्त बोलकं झाल्याच्या नंतर मनातल्या भावना इथं तयार आपल्याला समजतात. आणि होणारं उद्याचं नुकसान हे आपण कसं टाळू शकतो याची चर्चा होते. आणि ह्या चर्चासत्रातनच माणूस जागा होतो आणि जागृत पण होतो. म्हणून मी नेहमी सांगतो, शेतकरी आता जागा हो आणि जागृत हो आणि फक्त 3 माणसं जोडा, जेणेकरून आपलं होणारं नुकसान त्या माझ्या नातेवाईकाचं मित्राचं टळेल. आणि 3 सबस्क्रायबर बनवा की जेणेकरून आपल्यामुळं कुणाला तरी एखाद्याला चांगला सल्ला भेटायला लागला, मार्केटची परिस्थिती कळायला लागली. एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.